नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। सांगली जिल्ह्यातील भिकवडी गावचे सुपुत्र भास्कर आत्माराम सावंत यांना राजस्थान सरकारच्या उच्च प्रशासकीय सेवेत महत्त्वाची जबाबदारी मिळाली। राजस्थानची अंतर्गत सुरक्षा सांभाळणाऱ्या गृह खात्याचे नेतृत्व त्यांच्याकडे आले। मराठी माणूस प्रशासकीय सेवेत उच्च पातळीवर पोहोचून महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळू शकतो, हे सावंत यांनी स्वकर्तृत्वाने दाखवून दिले। त्यांच्या यशाचा प्रत्येक मराठी माणसाला अभिमानच वाटेल। कडेगाव तालुक्यातील भिकवडीचे सुपुत्र असणाऱ्या आत्माराम सावंत यांचे भास्कर आणि रवी सावंत हे दोन सुपुत्र, दोन्ही सुपुत्र प्रशासकीय सेवेत उच्च पदावर सेवा देत आहेत। एक जण महाराष्ट्र राज्यात तर दुसरे राजस्थान सरकारमध्ये उच्च पदस्थ अधिकारी आहेत। दोघांचेही प्राथमिक शिक्षण खानापूर तालुक्यातील लेंगरे सारख्या ग्रामीण भागात आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत झालेलं आहे, तर बलवडी खानापूर हे त्यांचं आजोळ आहे। बालपणीच्या लेंगरेच्या आठवणींना दोन्ही बंधू आजही उजाळा देतात। किंबहुना लेंगरे गावात झालेले संस्कारच भविष्यातील वाटचालीत अधिक उपयोगी पडल्याचे ते अभिमानाने सांगतात। त्यांचे वडील आत्माराम सावंत गुरुजी केवळ शिक्षकच नाही तर चांगले वस्ताद असून अनेक मल्लांना त्यांनी तालीम दिले। त्यांच्या दोन्ही सुपुत्रांनी मात्र गुरुजींच्या सामाजिक कार्याचं पांग फेडत पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा ही म्हण सार्थ ठरवले। तर त्यांचे बंधू डॉक्टर विक्रमसिंह कदम हे सांगली जिल्हा शल्यचिकित्सक आहेत। त्यांचाही आरोग्य क्षेत्रात मोठा दबदबा आहे। सेवाभावी वृत्तीने ते करीत असणारे काम जिल्ह्यात नावलौकिक मिळवून आहे। IAS अधिकारी असणारे भास्कर सावंत राजस्थान केडरमध्ये जिल्हाधिकारी म्हणून 1995 साली रुजू झालेत। तिथूनच त्यांचा प्रशासकीय सेवेचा प्रवास सुरू झाला। जयपूरचे आयुक्त, जिल्हाधिकारी, शिक्षण विभागाचे सहसचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले। त्यानंतर राजस्थान सरकारच्या आरोग्य विभागाची धुरा त्यांच्याकडे आले। अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून त्यांनी आरोग्याच्या क्षेत्रात चांगलं काम केले। एक कर्तव्यनिष्ठ आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांचा राजस्थान सरकारच्या प्रशासनात नावलौकिक आहे। आता त्यांच्याकडे राजस्थान सरकारच्या गृह विभागाची जबाबदारी आली। अतिरिक्त मुख्य सचिव गृहरक्षा, जेल एवं राजस्थान राज्य अन्वेषण ब्युरो, तसेच मुख्य सतर्कता आयुक्त, अतिरिक्त मुख्य सचिव आपदा प्रबंधन, सहाय्यता आणि नागरिक सुरक्षा विभाग अशा विविध महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी राजस्थान सरकारने दिली। गृह विभागासारख्या महत्त्वाच्या खात्यामध्ये अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून संधी मिळाल्याने त्यांच्या प्रशासकीय पातळीवर दबदबा साहजिकच वाढलेला आहे। मराठी माणूस स्पर्धा परीक्षेत मागे असतो ही संकल्पना त्यांनी 1995 सालीच मोडून काढली। दुष्काळी भागातील एक युवक आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर स्पर्धा परीक्षेत यशस्वी होतो आणि राजस्थान सारख्या राज्यात आपल्या प्रशासकीय कौशल्याची चुणूक दाखवतो आणि उच्च पदस्थ अधिकारी पदापर्यंत पोहोचतो। हे यश नक्कीच इतरांना प्रेरणा देणारं ठरतंय। त्यामुळेच महाराष्ट्राच्या भास्करचा राजस्थानच्या प्रशासकीय सेवेत सूर्योदय झालाय असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही। गृह विभागातही ते आपल्या व्यवस्थापन कौशल्याची चुणूक दाखवतील आणि दुष्काळी भागाची मान अभिमानाने उंचावतील इतकं मात्र नक्कीच। याकूब शिकलगार, 7 स्टार न्यूज, लेंगरे।